ज्योतिबा डोंगरावर मारहाण प्रकरण A to Z संपूर्ण प्रकरण नेमकं काय? कोल्हापूरचं आराध्य दैवत वाडी रत्नागिरीचा ज्योतिबा डोंगर, जिथं चांगभलेच्या जयघोषात गुलाल खोबऱ्याची उधळण होते, तिथं 22 मार्चच्या दुपारी अक्षरशः धिंगाणा पाहायला मिळाला. भक्तीचा डोंगर संघर्षाच्या आखाड्यात बदलल्याचं हे चित्र. निमित्त ठरलं फक्त एक सासनकाठी आणि आलेल्या भाविकांची हुल्लडबाजी. शाब्दिक वादाचं कट्ट्यावरच्या बारामारीप्रमाणे सगळी परिस्थिती. रविवारची दुपार करवीर तालुक्यातील परिते या गावातील यात्रेनिमित्त काही तरुण आणि ज्येष्ठ मंडळी आपली सासनकाठी घेऊन ज्योतिबाच्या दरबारी आले होते. गुलाल खोबऱ्याची उधळण करत जयघोषात गजरात परिते यात्रेचा उत्साह ज्योतिबावर ओसंडून वाहत होता. ओसंडून वाहणाऱ्या उत्साहात काही तरुणांची ज्योतिबा पुजाऱ्यासोबत शाब्दिक वाद झाला. सुरुवातीला शब्दाला शब्द वाढला आणि बघता बघता शब्दाची जागा लाथाबुक्क्याने घेतली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला. सुमारे 15 ते 20 पुजाऱ्यांनी भाविकांना अक्षरशः जमिनीवर लोळवून मारहाण केली. हातात जे काही येईल, कधी नारळ, कधी पूजेचं साहित्य, त्यानं प्रहार करत असल्याचं व्हिडिओ दिसून आलं. याच व्हिडिओमुळे भाविकांमध्ये खळबळ उडाली. परिते गावचे एक सासनकाठी आलती आणि मंदिरामध्ये जवळजवळ सकाळी 8 वाजता सासनकाठी आलेली. ती 1-1:30 वाजेपर्यंत ती मंदिराभोवती अगदी ह्याच्यात म्हणजे जल्लोषमध्ये नाचत होते. त्या जल्लोष नाचत असताना पालखीचं त्यामध्ये आमची दुपारती असते, आरती असते, त्याला व्यत्यय येत होता. त्याचबरोबर हुंड आम्ही नवीन आत्ता आणलेला आहे, अजून त्याचा सरावसुद्धा चालू आहे. त्याचबरोबर त्या हुंडाची छेडछाड केली त्यांनी. तसेच आमच्या इथले ढोल वाजवतात सेवेकरी, त्यांनासुद्धा धोतर, वयोवृद्ध आहेत, आजोबा आहेत, त्यांना त्या लोकांनी परिते गावच्या त्यांचं धोतर वगैरे, टोपी वगैरे गुलाल मारला त्यांच्या तोंडावर. तसंच आमच्या काळभैरवचे तिथे नारळ जे फोडायला बसतात त्यांनासुद्धा तिने केसर मारणे वगैरे. त्याचबरोबर महिलांना वगैरे जरा ते मध्यधुंदीमध्ये होते आणि अगदी म्हणजे तुम्हाला सांगतो दारूच्या नशेतच सगळी होती. आता तुम्हाला सांगायचं म्हणजे, आणि अशी 150-200 लोक मंदिराभोवती सकाळपासून 1-1:30 वाजेपर्यंत तिने हैदोस माजवलेला, थोडक्यात सांगतो तुम्हाला. आणि हे होत असताना देवस्थान कर्मचाऱ्यांनी सुद्धा त्यांना हे प्रयत्न केला की हे करण्यासाठी अटकाव केला, तरी त्यांनासुद्धा ऐकलं नाही. त्यांच्यावरसुद्धा धक्काबुक्की त्यांना केली. त्याचबरोबर पोलीस डिपार्टमेंटसुद्धा होतं, त्यांनासुद्धा काही 1-2 महिलांनासुद्धा तिने ढकल हे केलं. त्याच असा ज्यावेळी त्यांचा उन्माद माजत गेला आणि पुजाऱ्यांना अर्वाच्य शिव्यासुद्धा दिल्या त्यांनी. मग ते सण न होता अनेक भाविक तिथं अगदी त्यांना ते भयभीत बी झाले. अशी लोक येतात, नाचतात, तिथं रांगा चालू आहेत. मोठा रविवार होता, त्यामुळं आमच्या लोकांनासुद्धा किती सहनशीलता करायची म्हणून लोकांना त्यांना काढण्याचा आम्ही प्रयत्न करू. त्या आरोपांच्या मध्ये आमच्या गावातल्या लोकांनी दारू पिऊन धिंगाणा घातला, तिथल्या स्थानिक भाविकांना त्रास दिला, तिथल्या पुजाऱ्यांना त्रास दिला. असा कुठलाही अनुचित प्रकार आमच्या ग्रामस्थांच्याकडनं घडलेला नाही, त्याची मी खात्री देतो. आणि त्याची मला संपूर्णपणे खात्री आहे. तसे सविस्तर आमच्याकडे पुरावे सुद्धा आहेत. तिथल्या स्थानिक पुजाऱ्यांनीच आमच्या लोकांच्यावर मारहाण करणे, आरेरवी करणे, उद्धट भाषा वापरणे हा प्रकार केल्यामुळे तिथला वाद वाढला. दुसरा मुद्दा असा आहे की आमच्या गावातल्या मुलांनी तिथं दारू पिऊन, मुळातच आमच्या गावच्या यात्रेच्या दरम्यान आम्ही आमच्या गावातली दारू दुकानं, मटण दुकानं, मटणाची हॉटेल सुद्धा आम्ही बंद करतो. तर आम्ही तिथं जाऊन दारू पिऊन धिंगाणा घालणं आम्हाला अपेक्षित नव्हतं. आम्ही तो प्रकार केलेला नाही. आणि दुसरा मुद्दा त्यांनी सांगितलं की आम्ही माफीनामा दिला. मुळातच गोष्ट अशी आहे, मी त्या गावचा प्रमुख नागरिक असताना मी त्यांच्यावर जेव्हा चर्चेला गेलो, हे वाद का वाढायला लागले, तुम्ही आपण चर्चा करूया, त्यावेळेला माझ्यासारख्या माणसांना तिने एका खोलीत ओलीच ठेवलं आणि त्यांनी सांगितलं की सरपंच साहेब, तुम्ही तिथनं आता हलायचं नाही, तुमची जोपर्यंत माणसं गावात नाहीत तोपर्यंत आम्ही इथनं तुम्हाला सोडणार नाही. मी असेल, माझ्याबरोबर 4 जबाबदार जनार्दन पाटील असतील किंवा आमचे प्रमुख माणसं जी काय जबाबदार आमच्या गावची माणसं आहेत, त्यांना ओलीच ठेवलं आणि त्याने आमच्याकडनं वधवून घेतलं तोपर्यंत आमची माणसं. आणि त्यावेळेला आम्ही विचार केला की आमच्या गावच्या लोकांना ती अक्षरशः गाडीवरनं शोधत होती उडकून मारायसाठी. त्या काळात आम्हाला जे संयुक्तिक वाटलं, त्यावेळेला आमच्या गावच्या लोकांची सुरक्षा आमच्यासाठी महत्वाची होती. त्यासाठी आम्ही तो तडजोडीचा मार्ग स्वीकारला आणि त्यांना आम्हीच कमीपणा घेऊन माफी मागितली आणि आमचा हा झालेल्या वादावर पडदा पाडला, चर्चेने पाडला. पण तरी पण त्यांनी जर आज पत्रकबाजी करून आमची जी बदनामी केली आहे, त्याचा मी या गावचा प्रथम नागरिक म्हणून जाहीररित्या निषेध करतो. या घटनेचे पडसाद ज्योतिबा डोंगर परिसर आणि परिते या दोन्ही गावात उमटले. आपल्या गावातील पोरांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ परिते गावानं निषेध मोर्चा काढला. ग्रामस्थांच्या डोळ्यात राग आहे आणि प्रशासनाकडे एकच सवाल आहे, भक्तीच्या दारात ही कसली वागणूक?
याच सगळ्या प्रकारावर ज्योतिबाच्या पुजाऱ्यांनी मद्यधुंद अवस्थेत तरुणांनी केलेल्या प्रकारामुळेच घडलं असा खुलासा केला. या सगळ्या प्रकरणांमध्ये परिते गावानं 2 भूमिका ठेवल्यामुळे समरमावस्था निर्माण झाली. पहिली भूमिका ज्या दिवशी मारहाण झाली त्याच दिवशी परिते सरपंचांनी माफीनामा लिहून दिला, पण दुसऱ्या दिवशी मारहाणीचा निषेध व्यक्त करत आमच्या तरुणांनी कोणतीही चुकीची गोष्ट केली नाही असा खुलासा केला. या चांगल्या उत्साहाच्या काळात आपल्याला गाव म्हणून एका वाईट घटनेला सामोरं जायला लागते. त्याबद्दल आम्हाला प्रथमतः या गोष्टीचा मी निषेध करतो. काल आपण भल्या उत्साहात आपण गेली 10-15 वर्ष यात्रेचा उत्सव साजरा करतो. यात्रेच्या पहिल्या दिवशी आपण नेहमीप्रमाणे मोठ्या उत्साहात ज्योतिबाच्या चरणी लीन होऊन तिथनं आपण आपल्या कार्तिकीशी पूजन करून आपल्या गावात त्याचं परत आणतो आणि आपल्या उत्सवाला खऱ्या अर्थाने सुरुवात करतो. या इतक्या वर्षाच्या काळात आपण जे काही एवढा उत्सव मोठ्या प्रमाणात केला त्यावेळेला आपल्या गावातून मला अभिमान वाटतो आमच्या गावाचा की कधीही अनुचित प्रकार आम्ही कुठे बाहेर जाऊन केला नव्हता. आणि कालचाही दिवस त्याला अपवाद फक्त आणि फक्त त्यांच्या एका चुकीमुळे झाला. कालची परिस्थिती बघता काही गोष्टी आम्हाला कळायला वेळ गेला. मोठ्या उत्साहात चाललेला कार्यक्रम त्याचं गालबोट लावण्याचं काम तिथल्या स्थानिक पुजाऱ्यांच्याकडनं झालं. मुळातच या गोष्टींचा आज मुख्य दिवस यात्रेचा असताना आपल्या गावातलं आनंदाचं वातावरण असताना ह्या प्रकारात जाऊ नये आमची इच्छा होती. पण आज जो काही प्रकार आमच्या पत्रकातनं छापून आला, गंभीर असे आरोप आमच्या गावातल्या मुलांच्यावर आणि युवकांच्यावर लावले गेले. दारू पिऊन धिंगाणा घातला, पुजाऱ्यांची छेड काढणे, महिलांची छेड काढणे असे गंभीर आरोप आमच्या मुलांच्यावर आणि आमच्या ग्रामस्थांच्यावर केले. असा कुठलाही प्रकार आमच्याकडनं तिथे घडलेला नाही. या गावचा प्रमुख नागरिक या नात्यानं या संपूर्ण ज्यांनी ह्या गोष्टीचा या पत्रकातनं ज्यांना ही बातमी समजली असेल त्यांना मी कळवू इच्छितो, असा कोणताही अनुचित प्रकार माझ्या ग्रामस्थांच्याकडनं घडलेला नाही याची मी तुम्हाला सर्वांना ग्वाही देतो. अखेर सगळ्या प्रकरणानंतर कोडोली पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या 30 जणांवर गुन्हे दाखल केले. पुजारी आणि भाविक या दोन्हींकडून प्रत्येकी 15 जण आता कायद्याच्या कचाट्यात आहेत. पण या सगळ्या राड्यात ज्योतिबाच्या भक्तीला मात्र गालबोट लागलाय. काल दिनांक 22/3/2026 रोजी ज्योतिबा देवस्थान या ठिकाणी भाविक व ज्योतिबा देवस्थानातील पुजारी यांच्यामध्ये झालेल्या भांडणाच्या पार्श्वभूमीवर कोडोली पोलिसांनी येथे गुन्हा दाखल केलेला असून पुढील तपास सुरू आहे. भक्ती आणि अहंकाराच्या या लढाईत सर्वसामान्य भाविक मात्र सुन्न झाला. कायदा आपलं काम करेलच, पण ज्योतिबाच्या नावानं चांगभलं म्हणणाऱ्या या डोंगरावर पुन्हा असा रक्तरंजित खेळ खेळला जाऊ नये हीच प्रत्येक भक्ताची भावना आहे. चूक कुणाची असो, पण टोकाचं पाऊल उचलणं हे बाब घृणास्पदच आहे. अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा.